फाटक. अमित फाटक नावाचे सांगली जिल्ह्यातील एक शेतकरी आहेत. त्यांनी काय केलं आतापर्यंत एक DDGS वापरली, बारली, बारली ड्राय बारली वापरली, नुसती ड्राय बारली वापरली, ओली बारली वापरली. ओली बारली वापरली. मग ओली बारली वापरल्यामुळं त्यांच्या गाईच्या प्रकृतीवर परिणाम झाला. त्यांचं असं म्हणणं आलं की त्याने आता आमचा नैसर्गिक आहार, शेतकरी आहार जो आमचं प्रोडक्शन आहे ते चालू केलेलं आहे. पण त्यांचं असं म्हणणं आलं की बाबा आता आम्ही बारली ओली टाकलेली आहे आणि मग आमच्या गाई सुरळीत व्हायला किती वेळ लागेल? निश्चितच एक 20 ते 25 दिवस लागतील. त्याचं कारण सांगा. ओली बारलीमध्ये काय आहे? फर्मेंटेशन आहे. म्हणजे काय आहे तर आंबवलेलं आहे. जसं इडली आपण आदल्या दिवशी भिजत घालतो आणि दुसऱ्या दिवशी खातो, पण ती पण कमी आंबवलेली असते. पण ओली बारली जी असते ती ज्यावेळेस ते मक्याची भिजत घालतात आणि त्याच्यापासून स्टार्च काढतात आणि मग ती ओली जी बारली असते ती भिजवलेली असते, आंबवलेली असते. मग ती आंबवलेली बारली आपण आणतो. मग त्याने भिजवलेली एक दिवस आंबवलेला, दुसरा एक दिवस आंबवलेला, तिसरा एक दिवस आंबवलेला आणि मग ती 2-3 दिवस आपण खाऊ घालतो. म्हणजे काय झालं? अति आंबवून झालं म्हणजे ॲसिडिटी शरीरातली वाढली. ह्या ॲसिडिटीचा शरीराच्या पचन यंत्रणेवर परिणाम होतो. ती पचन यंत्रणा सुधारण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 20 ते 25 दिवस लागतील. आणि ती बारली एकदम बंद केल्यास आणि आमचं पशुखाद्य एकदम चालू केल्यास, जसं दारू एकदम जर बंद केली तर माणसं असं कापड करतात, तर तसा प्रकार होतो. म्हणून एकदम नाही बंद करायचं. 10% कमी करायचं आणि 10% आमचं पशुखाद्य वाढवायचं. असं करून पूर्ण एक 10 दिवसामध्ये पूर्ण आमच्या पशुखाद्यावर यायचं. आमचं पशुखाद्य तुम्ही भिजवून वापरा. काही दिवस थोडासा त्याच्यामध्ये थोडीशी शेंगदाणा पेंड वापरा. म्हणजे पहिल्या पशुखाद्याच्या तुलनेत ते चांगलं चाटून पुसून खातील. म्हणजे 25 दिवसांनी ड्राय बारलीचा रिझल्ट जो होता, आपल्या तुमच्या ओल्या बारलीचा जो रिझल्ट होता त्या पोटात, त्यांच्या लिव्हरवर, शरीरात ॲसिडिटी, हे सगळं कमी व्हायला 20 ते 25 दिवस लागतील आणि पुन्हा हळूहळू सेट होतील. टप्प्याटप्प्यानं आमचं पशु आहार वापरा आणि टप्प्याटप्प्यानं ते कमी करा आणि असं हळूहळू 1 महिन्यामध्ये तुमच्या गाई चांगल्या दुधावर येतील. आणि मग दुधावर आल्यानंतर चांगली वैरण द्या, चांगला आमचा नैसर्गिक पशु आहार द्या आणि ह्या गाई 1 महिन्यानंतर तुम्हाला व्यवस्थित त्यांचं शरीर प्रकृती सुधारेल, ॲसिडिटी कमी होईल, दूध चांगलं देतील, त्यांची पचनशक्ती सुधारेल आणि शेण पातळ पाडलेलं घट्ट पडेल आणि फॅट एशनेप वाढेल आणि दूध पण वाढेल. हा त्यातलं त्यांचाच एक दुसरा एक प्रश्न आहे. आपलं जेव्हा शेतकरी पशुआहार खाद्य चालू केल्यानंतर